पंढरपूर तालुक्यातील रोपडे बुद्रुक इथं ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरणात साजरा झालाय। पहाटेपासूनच भाविकांनी हनुमंतरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पहाटे मूर्तीला जलाभिषेक केल्यानंतर हनुमान जन्माचं कीर्तन पार पडलं। सूर्योदयाच्या वेळी पुष्पवृष्टी होताच अवघ्या रोपडे नगरीत बजरंग बली की जयचा जयघोष करण्यात आला। गावातील माता भगिनींनी हनुमंतरायाचा पाळणा गाऊन बाल हनुमानाची आराधना केली। विशेष म्हणजे श्रीराम नवमीपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची या निमित्तानं सांगता झाली। गावातील हा मुख्य आध्यात्मिक उत्सव असल्यानं संपूर्ण गावाला यात्रेचं स्वरूप आले होते। या निमित्तानं बाजारपेठ सजली होती, तर बच्चे कंपनीसाठी विविध पाळणे आणि खेळण्यांची रेलचेल पाहायला मिळाली। सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरले ते सायंकाळी निघालेली हनुमंतरायाची पालखी। टाळ मृदंगाच्या गजरात ही पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघाली। मार्गावर ठिकठिकाणी सडा रांगोळी काढून महिलांनी आरती ओवाळून पालखीचं स्वागत केले। रोपडे आणि परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। भक्ती आणि उत्साहाचा हा संगम सोहळा रोपडेकरांसाठी अविस्मरणीय ठरला। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।